सुट्टी नाही द्यायची. काही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढे मोठे माग असलो तुम्ही कोणालाच भिजू नाही बा. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणलं बा 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 आता काय खरं नाही राहिलं. मी तो विसरूनच गेलो बा काय काय बोलायचं ते. माझ्या नजरच पुराणा इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विषयच आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. जे आपल्या लेकराच्या बाजूला ना तोच नेता आपला नसता. नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल, तो आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वागवायचं, सोडायचंच नाही. आता नाही सुट्टी. बस झाले. आमचं रक्त खाऊन तुम्ही पिलात. 200 पेक्षाही जास्त आमचे बळी गेलेत. किती दिवस रक्त पिणार? ही समाज स्वतः आहे. याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज आहे देशाचं. त्याला संपवायला निघाला. तुमचा स्वप्न साफ करूनच मराठा थांबेल. तसा आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे हसत बघता तुम्हाला लाजा वाटत नाही. तुमच्या डोळे देखता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरू आत्महत्या करते आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देता. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका दणक्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटक कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबाप त्यांना आरक्षण दिलं. जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. त्याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीचे इतकं मुळ खोल गेलेलं तुम्हाला संपवणार तर नाहीच. पण तुम्हाला कमीत कमी 2 पिढ्या संडास लागून बा जर मराठे मागा लागले तुमचा कार्यक्रमच संपला. माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती. मराठा समाजाला आता डोचू नका. तुम्ही पूर्वी अंतरवालीचा प्रयोग केला. पुन्हा पडाच्या भानगडीत पडू नका. यांना काय वाटलं होतं माहिती का तुम्हाला? यांना वाटलं ते माग खिशी झाल्या फुकट नाही केलेलं का आपल्यावर त्या भेट एक का कोणी परत त्याने दुसरून एक आणखीन डाव केला. सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा. महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलो म्हणून म्हणतोय. फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका. येतोय 15 मिनिटात जिकडे तिकडे. तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचं काय आता कवर बडबड करीत बसायचे. मी तेच सांगणार तुम्ही तेच ऐकणार. काय करायचं? मुद्द्याकडे यायचं दणका आणून मोकळून कशात तापवायचं आता माग पचपच नको